नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे असं म्हटलं जातं. पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबिलिटी वगैरे असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आणि त्यामुळे शक्यतांचाच खेळ असेल तर शक्यता काहीही असू शकतात. तुम्ही त्याचे अंदाज बांधू शकता, पण तसंच होईल असं छाती ठोकपणे सांगता येत नाही. जी शिवसेना ही श- महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर 6 वर्षांनी जन्माला आली. 1960 साली शिवसेनेची महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1966च्या जून महिन्यामध्ये शिवसेनेची स्थापना झाली. याचं कारण असं होतं की ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनाने महाराष्ट्राची स्थापना करणं केंद्र सरकारला भाग पडलं. त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जे वेगवेगळे बिगर काँग्रेस पक्ष सहभागी झाले होते, त्यांच्यात आपसात बेबनाव सुरू झाला आणि अवघ्या वर्ष 2 वर्षामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून जे काय विविध पक्षांचं एक संघटन होतं, ते 12च्या भावात गेलं, मोडकळीस आलं. आणि बघता बघता परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची निरंकुश सत्ता आली. प्रामुख्याने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला होता. आणि अशा मुंबईत सुद्धा मराठीला कोणी वाली राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्या काळातले मार्मिकचे अंक काढून बघा. बाळासाहेब ठाकरे आणि मार्मिक यांचा सगळ्यात मोठा जो हल्ला असायचा तो मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीवर असायचा. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीवर असायचा. म्हणजेच मुंबई पुरता एक संघटन उभं राहिलं, ते अँटी काँग्रेस म्हणून उभं राहिलं. आणि जे काँग्रेस विरोधात म्हणून उभं राहिलं असं संघटन किंवा असा पक्ष कधी काळी काँग्रेस बरोबर जाईल ही शक्यता त्या काळात कोणाला वाटली नव्हती. आणि अगदी 4 वर्ष 5 वर्ष मागे सुद्धा शिवसेना आणि काँग्रेस एकत्र अशक्य. मला आठवतं राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या व्यंगचित्रांचा एक संग्रहासारखं पुस्तक काढलं. आणि त्याचं प्रकाशन हे गेटवे ऑफ इंडिया जवळ झालं होतं, ताजमहाल हॉटेल समोर. जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी, शरद पवार असे त्या समारंभाचे वक्ते होते. आणि त्या समारंभात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी अगत्याने शरद पवार हे आपले कसे खूप जुने मित्र आहेत, आम्ही अत्यंत जवळचे मित्र आहोत, हे सांगितलं होतं. आणि ते बोलताना बाळासाहेबांनी एक सूचक आमंत्रण दिलेलं होतं. बाळासाहेब म्हणाले होते, अरे, शरद बाबू आणि मी आम्ही एकत्र आलो तर महाराष्ट्रात चमत्कार करू शकू. पण शरद पवारांनी त्याला साफ नकार दिला होता. अगदी बसल्या बसली मुंडी हलवून शक्य नाही असं म्हटलं होतं. ते शरद पवार बाळासाहेबांच्या सुपुत्राबरोबर जातात, महाविकास आघाडी काढतात आणि त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पण सहभागी होतं. ही अशक्य कोटीत वाटणारी गोष्ट आहे. पण राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. त्यामुळे अशक्य काहीच नाही. अशक्य काहीच नाही. आणि मग या पार्श्वभूमीवर राजकारणाचा अभ्यास करणारे किंवा राजकारणाचा निवडणुकांचा अंदाज बांधणारे असतात, ते आपापलं मतप्रदर्शन करत असतात, आपले आडाखे आणि भविष्यवक्ता म्हणून काम करत असतात. आमच्यासारखे लोक तेच करतात. कधी आमचे अंदाज आडाखे 100% बरोबर येतात, कधी पूर्णपणे उलटे पालटे होतात. पण मुद्दा लक्षात घ्या, राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. आणि त्यामुळे राजकारणातले नेते सुद्धा शक्यतांचं गणित मांडून राजकारणातली सौदेबाजी करतात, गणित मांडतात, बेरजा वजाबाक्या करतात, गुणाकार भागाकार करतात. आणि मग आता जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन भाऊ एकत्र येणार का, अशा ज्या चर्चा होतात, त्याचं कारण ते असतं की दोन भाऊ एकत्र आले तर काय करू शकतील. अरे, काय करू शकणार. 2005 पर्यंत राज ठाकरे हे शिवसेनेचेच होते. पण त्यांना बाहेर पडून मनसे का उभा करावी लागली.
मनसे का उभी करावी. बाळासाहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून शाळकरी वयापासून राज ठाकरे शिवसेनेत सहभागी झाले होते, पण उद्धव ठाकरे नव्हते. 1995 मध्ये शिवसेना सत्तेत आल्यानंतर, सत्तेचे लाभ मिळायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना या पक्षामध्ये रस निर्माण झाला. पण राज ठाकरेंचं तसं नव्हतं. राज ठाकरे यांना त्या राजकारणाचं आकर्षण होतं आणि म्हणून तंतोतंत आपल्या काकांची नक्कल करत किंवा त्यांचं अनुकरण करत राज ठाकरेंनी वाटचाल केलेली दिसते. पण मोदी युगामध्ये, इंदिरा युगामध्ये जे काही बाळासाहेब होते, ते मोदी युगामध्ये राज ठाकरे होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आता हळूहळू स्पष्ट झालेली आहे. 2014 पासून 2009 मध्ये एकदम दणका करणारा राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष 2014 नंतर जवळजवळ कोमेजून गेलेले. त्यांना अनेक साथी सोडून गेलेले. पण त्यातून उभं राहणं अशक्य नसतं. पवारांना सगळे सोडून गेल्यानंतर पवार 8 खासदार आणि 10 आमदार निवडून आणू शकले, याचा अर्थच अशक्य काही नसतं. करण्याची इच्छा असली पाहिजे आणि एकदा ते तुम्ही ठरवलं की त्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, 4-5 वर्षापूर्वी तेलंगणामध्ये साधी महापालिकेची निवडणूक होती, पण त्यासाठी भाजपने आपली अखंड ताकद त्या तेलंगणाच्या, हैदराबाद वगैरेच्या निवडणुकीत लावली होती. आता देखील अनेक राज्यामध्ये नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका झाल्या. छत्तीसगड असेल, तुमचं हिमाचल असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल. त्याचा गाजावाजा इथल्या बातम्यांमध्ये नाही, पण तिथे बघाल तर भाजपने आपली सगळी ताकद झोकून दिली होती आणि चमत्कार करून दाखवला. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, पण बहुतेक नगरपालिका, महापालिका, स्थानिक संस्थांच्या निवडणुकामध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला. मग राज ठाकरेंना काय अशक्य? राज ठाकरेंना अशक्य काय? मुद्दा असा आहे की सातत्य असावं लागतं. आणि सातत्य म्हणजे काय? सातत्य याचा अर्थ असा आहे की बाळासाहेब हे व्यंगचित्रात रमत होते, पत्रकारितेत रमत होते आणि सवड काढून ते राजकारणात ढवळाढवळ करत. पण उरलेल्या वेळामध्ये पक्ष चालवण्यासाठी त्यांनी एक भरभक्कम अशी 10-12 आपल्या सवंगड्यांची, विश्वासू सवंगड्यांची एक फळी उभारलेली होती. दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सरपोतदार, डाके, 10-12 लोक होते. हेच सगळा पक्ष आपल्या परीने चालवत होते. डे टू डे कामामध्ये, पक्ष चालवण्यामध्ये, नेमणुकांमध्ये, फेरबदलांमध्ये बाळासाहेब फारसा रस घेत नव्हते. लोकांना भेटायचे, पण तिथे त्या पलीकडे नाही. हा सगळा पक्षाचा संघटनात्मक डोलारा चालवणारी 10-12 नेत्यांची एक फळी बाळासाहेबांनी उभी केली होती. त्याचा मागमूस तुम्हाला मनसेमध्ये दिसत नाही. पण तो एकनाथ शिंदे यांच्याकडे दिसतो. एकनाथ शिंदे हा दिसणारा चेहरा असला तरी त्यांनी गेल्या साधारण 2.5-3 वर्षामध्ये एक काम केलेलं आहे. नजरेत भरणार नाहीत असे आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या विभागामध्ये पाय रोवून उभे राहणारे नेते जमा केलेत, गोळा केले. आज उगाच नाही, माजी नगरसेवक, पदाधिकारी एक एक करून दर दिवशी कोण ना कोण उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे जातोय. काँग्रेसमधले अनेक नेते एकनाथ शिंदेकडे आलेले. मिलिंद देवरासारखा असो किंवा ते डॉक्टर वाघमारे असो, इतर ग्रामीण भागातले अनेक जण आलेत. काँग्रेस असो किंवा उबाठा शिवसेना असो, त्यातले लोक एकनाथ शिंदेकडे येतात, कारण त्यांच्याकडे संघटन आहे. आणि मग दुसरी बाजू बघा, राज ठाकरे यांच्याकडे नेता आहे पण संघटना नाही. आणि एकनाथ शिंदे यांचा आता दबदबा निर्माण झाला असला तरी जसं उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस असं सगळं म्हणतात, तसं सभा आणि काय ते मेळावा दणाणून सोडणारा नेता एकनाथ शिंदेकडे नाहीये. एकनाथ शिंदे
त्या भूमिकेत येण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना जमत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांच्या राजकीय भूमिका आणि मानसिकता यामध्ये त्या दोघांच्या पक्षामध्ये तसूभर फरक नसेल तर त्या दोघांनी एकत्र यायचं ठरवलं तर फार मोठा चमत्कार घडू शकतो. फार मोठा, फार मोठा चमत्कार होऊ शकतो. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेत राहायचं आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्या सहकार्यांनी मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, दत्ता नलावडे, भुजबळ अशा भूमिकेत राहायचं. एक राज ठाकरे हा एकनाथ शिंदेच्या सोबत आला की ते सर्कल पूर्ण होतं. ते सर्कल पूर्ण होतं जे उद्धव ठाकरेंनी मोडून टाकले. बाळासाहेबांनी उभी केलेली जी रचना होती त्यामध्ये शिवसेना प्रमुख, पक्षप्रमुख हा दैनंदिन पातळीवर संघटनेत ढवळाढवळ करणारा नव्हता. तो संघटनेचा चेहरा होता. पण जसं शरीरामध्ये अवयव असतात, डोळे, कान हा भाग महत्वाचा आहे, तो चेहरा आहे. पण हात, पाय, डोळे वेगवेगळे अवयव जे आहेत ते आपापल्या परीने काम करतात तेव्हा सगळं शरीर पूर्ण होतं. मला असं वाटतं की आज एकनाथ शिंदे हे शिवसेनेला पूर्णत्वाला न्यायला एकाच बाबतीत अपुरे आहेत. ते म्हणजे बाळासाहेबांसारखा चेहरा शिवसेनेला लागतो. उद्धव ठाकरेंकडे तो चेहरा नव्हता, तो राज ठाकरेकडे होता. त्यामुळे राज ठाकरे आणि नारायण राणे ही दोन माणसं जर उद्धव ठाकरे सांभाळू शकले असते तर कदाचित भाजपचा महाराष्ट्रभर इतका विस्तार होऊ शकला नसता. आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा राज्यव्यापी सगळ्यात मजबूत आणि शक्तिशाली पक्ष दिसला असता. पण आपला चेहरा असावा आणि आपल्या चेहऱ्यासमोर बाकी सगळे दुय्यम आणि पांगळे असावेत हे भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे गेले. तिथून शिवसेनेची घसरगुंडी सुरू झाली. आज गंमत अशी की मनसे एकही आमदार नसेला पक्ष आहे. राज्यात सगळीकडे पसरलेले विखुरलेले त्यांचे अनुयायी आहेत. पण भरभक्कम अशी संघटना 2-4 आमदार निवडून आणू शकेल अशी संघटना जवळपास 10-15 मतदारसंघामध्ये दिसत नाही. पण तरीही राज ठाकरे आणि मनसे याची राजकारणामध्ये, राजकीय विश्लेषणामध्ये दखल घ्यावी लागते. याचं कारण चेहरा आहे. चेहरा आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तसा चेहरा आला तर मग शिवसेनेचं पुनरुज्जीवन होऊ शकतं. पुनरुज्जीवन होऊ शकतं. म्हणजे परत एकदा शिवसेनेचं जे मूळ स्वरूप होतं मी सांगतो, बाळासाहेब, मनोहर जोशी, दत्ताजी साळवी वगैरे 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 बाकीचे सगळे पक्ष चालवत होते, बाळासाहेब पुढे उभे होते. मला असं वाटतं की संघटनेवर आणि जनतेवर हुकूमत गाजवणारा चेहरा आणि संघटना आणि प्रत्यक्ष आघाडीवर लढणारा नेता असं जे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं स्वरूप आहे त्या दोघांचं मनोमिलन झालं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना या शब्दाचा परत एकदा दबदबा तयार होईल. ते उभाठाला शक्य नाही. उभाठाला शक्य नाही. फरक तुम्हाला मुद्दाम सांगतो की आजही आपण बघितलं तर मीडियामध्ये उद्धव ठाकरे यांचा दबदबा आहे. सगळा मीडिया उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी झगडतोय. बाळासाहेबांच्या बाबतीत सगळा मीडिया बाळासाहेबांच्या विरुद्ध होता आणि तरी भाजप आपला बाळासाहेब हे ताकदवान होते. ही गोष्ट आवश्यक. अंगावर आला तर शिंगावर घेण्याची क्षमता असलेला चेहरा म्हणजे बाळासाहेब. आणि मला असं वाटतं की ती क्षमता एकनाथ शिंदेकडे दिसत तरी नाही. ती क्षमता राज ठाकरेंकडे. आणि म्हणून हे दोन माना एखाद्या यंत्रणेचे, एखाद्या व्यवस्थेचे दोन वेगवेगळे घटक केले गेलेत. पण ते एकत्र आले तर त्याला काहीतरी नेमका अर्थपूर्ण असा आकार तयार होऊ शकतो.
आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का, एकत्र आले तर काय होईल, असल्या चर्चा वायफळ आहेत माझ्या मते, वायफळ आहेत. विचार असा झाला पाहिजे शक्यतांचा, की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले. शिंदेकडे सेना आहे, पण राज ठाकरे हा सेनापती आहे. रणनीतिकार म्हणून उपयोगी पडतो, चेहरा म्हणून उपयोग पडतो. मला असं वाटतं या दोघांनी त्याचा विचार केला पाहिजे. अर्थात राज ठाकरे यांनी कुठेतरी बोलताना का मुलाखत देताना, मला आठवत नाही, पण एक गोष्ट सांगितली, मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. म्हणजे मला वाटते राज आणि उद्धव एकत्र येतील का वगैरे वगैरे, यावरच जेव्हा कुठेतरी चर्चा होती किंवा प्रश्न होता, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आहे की मी बाळासाहेबांच्या हाताखाली काम केले, आता मी दुसऱ्या कुठल्याही नेत्याच्या हाताखाली काम करणार नाही. गोष्ट सरळ आहे. मी भाजपत जाणार नाही, मी उद्धवच्या हाताखाली काम करणार नाही, हेच राज ठाकरेंना सूचित करायचं होतं. मी त्याच्यात चूक मानत नाही. कोणाच्या दबावाखाली आपण काम करू शकत नाही. मी स्वयंभू आहे, असं राज ठाकरेंना म्हणायचं. आणि हे बाळासाहेबांमधली इन्स्टिंक्ट आहे. लोकांनी मतं दिली नाही दिली मला परवा नाही, मी म्हणतो ते बरोबर आहे, ही बाळासाहेबांची मानसिकता होती. त्याचं संपूर्ण प्रतिबिंब राज ठाकरेमध्ये पडलेलं दिसतं. पण ज्या वेळेला तुमच्या मागे हजारोंची ताकद उभी असते, तेव्हा मग तो स्वयंभूपणा अधिक प्रखरपणे, प्रभावीपणे बदल घडवू शकत असतो. बाळासाहेब बदल घडवायचे म्हणजे काय, बाळासाहेबांनी एक आवाज दिला तर काय होईल, अशी चिंता सगळ्यांना होती. अशी चिंता सगळ्यांना होती. संघाच्या एका नेत्याशी माझं बोलणं झालं होतं RSSच्या, की तुम्ही हिंदुत्वात बोलता पण शिवसेनेच्या जवळ जात नाही, पण शिवसेनेला दूर सुद्धा करत नाही. हिंदुत्वाच्या सगळ्या लढाईमध्ये तुम्हाला शिवसेना का बाळासाहेब जवळचे का वाटतात, असा प्रश्न मी एका संघाच्या नेत्याशी विषय निघाला बोलताना विचारला होता. त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. ते म्हणाले ते आमच्याकडे दारुगोळ्याची कोठारं भरलेली आहेत, पण माचीस मातोश्रीवर असते. म्हणजे बाळासाहेब, बाळासाहेबांची भडका उडवण्याची क्षमता ही महत्वाची असते. आणि मग रान उठवल्यानंतर रान उठवणारे 5-25 शिवसैनिक असतील, पण त्या 5-25 शिवसैनिकांमध्ये 5,000 लोकांना, सामान्य नागरिकांना रस्त्यावर आणण्याची किमया होती. वेडात मराठे वीर दौडले सात, ते सात दौडले जी वीर असतात ना, ते म्हणजे शिवसैनिक. त्यांना संपूर्ण त्यांची सुनता उद्धव ठाकरेंनी करून टाकली. पण ते बाळासाहेबांच्या बोलण्यातून जे स्फुल्लिंग होतं, ते जर राज ठाकरे जागवू शकत असतील, तर मला असं वाटतं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांच्या जवळ येणं आणि एक संयुक्त पातळीवर काहीतरी प्रयोग करणं आवश्यक आहे. दोघांमध्ये ती क्षमता आहे. याच्यामध्ये शिवसेनेचे नेते म्हणून बाळासाहेबांनी जी फळी तयार केली होती, त्यांच्यामध्ये जी असलेली क्षमता होती, तशी माणसं एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत. पण त्या सगळ्यांना चालना देणारा, डायनामिक बनवू शकणारा स्फुल्लिंग जो ठिणगी, ती त्या शिवतीर्थवर राज ठाकरेंकडे. मला असं वाटतं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी समोरासमोर बसून असा एक गंभीर विचार केला पाहिजे. गंभीर विचार. निवडणुका वगैरे दुय्यम आहे, निवडणुका येतात जातात, राज ठाकरे म्हणतात खरंय, खोटं नाहीये. पण मुद्दा असा आहे की प्रत्येक निवडणुकीत जेव्हा तुम्ही काही करू शकत नसता, तेव्हा तुमच्या पाठीराख्यामध्ये, तुमच्या समर्थकांमध्ये एक प्रकारचं नैराश्य पत्करायला पसरायला लागतं, आणि त्या नैराश्यातून अधिकाधिक खच्चीकरण होत असतं. ते बाहेरचा कोणी करत नाही, तुम्हीच करता. कारण लढणाऱ्याला विजयाची चव पण चाखायची असते. सातत्याने अपयश चाखलेला माणूस हळूहळू लढण्याची इच्छा गमावून बसतो. त्यामुळे विजयाकडे घेऊन जाणारा
सेनापती, नेता आणि नेतृत्वाची फळी ही कुठल्याही राजकीय पक्षाची अत्यावश्यक गोष्ट असते. आज भाजपचा गेल्या 10-15 वर्षामध्ये देशव्यापी पसारा वाढला. याचं कारण तो विजयाचा स्वाद. मला असं वाटतं की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र आलं पाहिजे. भाजप हा हिंदुत्वाचा एकमेव पर्याय असाचं कारण नाहीये. निदान महाराष्ट्रात तरी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर भाजपच्या हिंदुत्वाला तो पर्याय असू शकतो जो उद्धव ठाकरे असू शकत नाही. भाजप नावडता असलेले सुद्धा अनेक हिंदुत्ववादी मराठी अस्मितावादी लोक आहेत. त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं संयुक्त नेतृत्व हा पर्याय असू शकतो, पर्याय असू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की फक्त सत्तेच्या मागे, निवडणुकांच्या मागे धावताना आपला पाया अधिक विस्तारणं आणि भक्कम करणं या दृष्टीने जर दोघांनी प्रयत्न केले तर आवाज कुणाचा या दोन शब्दांचा खरा अर्थ नव्या पिढीला कळू शकेल, नव्या पत्रकारांना कळू शकेल, नव्या मतदारांना कळू शकेल. मित्रांनो, मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.